उद्या म्हणजे 17 मे 2026 पासून रविवारपासून एक अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ काळ सुरू होत आहे. तो म्हणजेच अधिक मास. यालाच आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतो. हा महिना तब्बल 3 वर्षातून एकदा येतो. त्यामुळे या महिन्यात केलेल्या छोट्याशा सेवेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख-समृद्धीची बरकत करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला अधिक मासात काय करायचं आहे, काय टाळायचं आहे, त्याचबरोबर या अधिक मासामध्ये असे कोणते उपाय करावे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. त्याचबरोबर या महिन्यामध्ये काय खावे, काय खाऊ नये या संदर्भाचे नियमसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. अधिक मासात दररोज सकाळी उठून काही नियम पाळायला घरात सकारात्मक ऊर्जा राहते. या गोष्टी अधिक मासात तुम्ही रोज करा. या संपूर्ण महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकून स्नान केल्यास तीर्थस्नानाचे पुण्य मिळते. स्नानानंतर तांब्याच्या पात्रात पाणी, अक्षत आणि लाल फूल घेऊन सूर्यदेवाला ओम सूर्याय नमः म्हणत अर्घ्य द्या. अधिक मास हा विष्णूंचा महिना आहे आणि विष्णूंना तुळस प्रिय आहे. रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करून तिच्यासमोर तुपाचा दिवा लावा आणि परिक्रमा करा. सकाळी घर स्वच्छ करून मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही बाजूंना पाणी शिंपडा आणि हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढा. यामुळे माता लक्ष्मीचे घरात आगमन होते. उद्या अधिक मासाचा पहिला दिवस आहे. उद्यापासून दररोज घरामध्ये सुख-शांती नांदण्यासाठी हे उपाय आवर्जून करा. उद्यापासून पूजा घरात सकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्यांना पिवळी फुले आणि तुळशीचे पान अर्पण करा. पहिल्या दिवशी हातामध्ये थोडे पाणी आणि अक्षता घेऊन मी या अधिक मासात तुमची भक्ती करत आहे, माझे कल्याण करा असा मनापासून संकल्प सोडा. पहिल्या दिवशी विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य दाखवा. अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्या पहिल्या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा तिळगुळाचे दान करा. शास्त्रानुसार अधिक मासात काही गोष्टी करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. या महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन वस्तू खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात यासारखी शुभ आणि फायदेशीर मोठी कार्ये केली जात नाहीत. संपूर्ण महिनाभर मांस, मद्य, कांदा, लसूण असे तामसिक अन्न खाणे टाळावे. शक्यतो सात्विक आहार घ्यावा. या पवित्र महिन्यात कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका आणि घरात भांडण तंटे होणार नाहीत याची काळजी घ्या. जिथे क्लेश असतो तिथे लक्ष्मी नांदत नाही. कोणाचाही चहाडी किंवा निंदा करणे या काळात महापाप मानले जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही विशेष उपाय आपण बघूया. या अधिक मासात माता लक्ष्मीला प्रसन्न करून काही उपाय जर तुम्ही केले तर यामुळे घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात श्रीसूक्ताचे पाठ करा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवर ते मोठ्याने आवाजात लावावे. यामुळे घरातील वास्तुदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात. माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची वस्तू प्रिय आहे. या महिन्यात दर गुरुवारी किंवा शुक्रवारी केसरयुक्त खिरीचा नैवेद्य दाखवा. लक्षात ठेवा, विष्णूंच्या नैवेद्यात तुळशीचे पान ठेवावे, पण माता लक्ष्मीच्या पूजेत तुळस थेट अर्पण करू नये. अधिक मासात संध्याकाळी विष्णू मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरात किंवा तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. याला दीपदान म्हणतात. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत अधिक मासात जावयाला विष्णूचे रूप मानून अनारसे किंवा धोंड्याचे जेवण दिले जाते आणि चांदीचे पात्र दान केले जातात. यामुळे कुटुंबात समृद्धी येते. असा हा पुण्यवान अधिक मास उद्यापासून सुरू होत आहे. या काळात जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर या महिन्यामध्ये कनकधारा स्तोत्रमचं पठण आवर्जून करा. रोज शक्य असेल तर रोज करा, नाही शक्य तर महिन्यातून 4 ते 5 वेळेस तरी तुमच्याकडनं कनकधारा स्तोत्रमचं पठण जे आहे तर ते झालंच पाहिजे. एक तरी सत्यनारायण हा अधिक मासामध्ये आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे. मग तो तुम्ही कधीही केला तरीही चालेल. पौर्णिमेला करा किंवा गुरुवारी करा, कोणत्याही दिवशी केला तरी चालेल, पण एक तरी सत्यनारायण हा झालाच पाहिजे. अधिक मासात पुरुषोत्तम मास म्हणतात, जो विष्णूंचा महिना आहे. पण विष्णू आणि शिव हे एकच आहेत. त्यामुळे या महिन्यात महादेवाची पूजा करणे अतिशय फलदायी मानले जाते. दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर जल किंवा दूध
अर्पण करावे. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यामुळे कुंडलीतील दोष दूर होतात. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणतात. या काळात आपल्याला जर शक्य असेल तर आत्मशुद्धी आणि मनशुद्धीसाठी मौन व्रत पाळायचे आहे. मग शक्य असल्यास दररोज सकाळी किंवा जेवताना अर्धा तास मौन पाळावे. त्याचबरोबर श्रीकृष्णाय शरणं मम या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा. गोसेवा करा. आपल्या हिंदू धर्मात गायीमध्ये 33 कोटी देव मानले जातात. माता लक्ष्मीचा वास गायीच्या पाठीवर असतो असे म्हणतात. दररोज सकाळी घरात बनवलेली पहिली पोळी गायीला द्या. त्यानंतर थोडे तूप आणि गूळ त्यावरती ठेवा. या संपूर्ण महिन्यात शक्य असेल तेव्हा गोशाळेत जाऊन गायीला चारा घालावा आणि तिच्या पाठीवरून हात फिरवावा. यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात. जर अखंड दिवा शक्य नसेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ घराच्या चौकटीवरती तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा आवर्जून लावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवद्गीतेचा 15वा अध्याय किंवा पुरुषोत्तम योग वाचावा. हा अध्याय अगदी छोटा आहे, पण अधिक मासात याचे वाचन केल्याने जीवनात प्रचंड सकारात्मक बदल घडून येतात. अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला अधिक मासामध्ये करायच्या आहेत. ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून आपल्याला या अधिक मासामध्ये करायच्या आहेत. विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कनकधारा स्तोत्रम या सर्व सेवा रोज करा. रोज जर तुम्हाला पठण करणं शक्य होत नसेल तर एक तरी सेवा ही आपल्या घरामध्ये या महिन्यामध्ये झालीच पाहिजे. रोज भगवान विष्णूंना एक तुळशीचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे. अधिक मासामध्ये स्वास्तिक व्रत केलं जातं. हे व्रत अधिक मासाच्या पहिल्या दिवसापासून ते अमावस्येपर्यंत पूर्ण महिनाभर केलं जातं. जर पूर्ण महिनाभर जमणार नसेल तर अधिक मासातील 1 किंवा 2 गुरुवार हा विष्णूंचा वार असल्याने किंवा शेवटच्या काही दिवसात हे व्रत आवर्जून केलं जातं. पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून देवापुढे दिवा लावून मी माझ्या घरात सुख, शांती आणि मंगल कार्यासाठी हे स्वास्तिक व्रत करत आहे असा मनात संकल्प करावा. रोज सकाळी स्नान उरकल्यानंतर घराच्या मुख्य उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना किंवा देवघराच्या समोर हळदी कुंकवाने किंवा ओल्या तांदळाच्या पिठाने स्वच्छ सुंदर स्वास्तिक काढावे. शक्य असल्यास देवघरात भगवंतासमोर स्वास्तिक किंवा अष्टदल कमलाची रांगोळी काढावी. पद्मपुराणानुसार चातुर्मासात किंवा अधिक मासात देवाजवळ स्वास्तिक रेखाटल्याने सौभाग्य वृद्धी होते. रेखाटलेल्या स्वास्तिकावर हळद, कुंकू आणि अक्षता फूल लावून त्याचे पूजन करावे. स्वास्तिकाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी. पूजा करताना विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्णाय नमः या मंत्राचा जप करावा. स्वास्तिक कधी एकमेकांना छेदून काढू नये. ते नेहमी बाजूच्या रेषांना सुरू करून मध्यभागी न तोडता शास्त्रोक्त पद्धतीने काढावे. स्वास्तिकच्या चारही कोपऱ्यांमध्ये 4 टिंबे नक्की द्यावीत. व्रत काळात घरात पूर्णपणे सात्विक वातावरण ठेवावे. शक्यतो एकभुक्त राहावे. अधिक मासाच्या नियमांनुसार जेवताना मौन पाळल्यास पापशालन होते आणि आत्मबळ वाढते. या महिन्यात रोज संध्याकाळी तुळशीजवळ आणि मुख्य दरवाजापाशी दीपदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी भगवान पुरुषोत्तमाची आणि लक्ष्मीची विशेष पूजा करावी आणि या दिवशी व्रताची सांगता करावी. सुवासिनींना वाण द्यावे. अधिक मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे 33 या संख्येत वाण देऊ शकता. आज काढलेलं स्वास्तिक उद्या स्वच्छ पुसून किंवा स्वच्छ ते प्लेट वगैरे ज्यामध्ये तुम्ही स्वास्तिक काढलेलं असेल दरवाजामध्ये वगैरे तर ते स्वच्छ पुसून काढायचं आहे आणि त्यानंतर नवीन स्वास्तिक त्यावरती काढायचे आहे. गोपद्म व्रत सुद्धा या महिन्यामध्ये केलं जातं. तर या महिन्यामध्ये प्रवेशद्वारावरती किंवा देवघराच्या समोर तुम्हाला रांगोळीच्या साहाय्याने गोपद्म व्रताची रांगोळी काढायची आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत. गोपद्म व्रत हे रोज ज्यावेळेस आपण काढणार आहोत तर 33 या संख्येमध्ये काढणे शक्य असेल तरच ते काढावे. 33 संख्या होईपर्यंत ते काढायचे असते. काढलेल्या गोपद्माची पूजा करावी. त्याचबरोबर गोमातेला प्रिय असलेला नैवेद्य रोज शक्य असेल तर दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर पुढचा एक नियम म्हणजे या महिन्यात रोज तुळशीचं 1 पान भगवान विष्णूंना अर्पण करावं. शक्य असेल तर, नसेल शक्य तर आपल्याकडे गुरुवार वगैरे असतो त्यावेळेस तुम्ही पान अर्पण करू शकता. नक्की करून बघा, फायदा होईल.